आर्या पार असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। मजा येईल मित्रांनो या सामन्यामध्ये। गोपी पुढचा चेंडू गोपी यांचा सामना करतील पुन्हा एकदा कल्पेश। पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय। आता काय होतंय, आता होतंय काय? प्रवीण चेंडूवरती परत वन बाउंस चौकार। चेंडूचा कल्पेश प्रवीण प्रयत्न केला प्रवीण यांनी, परंतु थोडासा प्रयत्न कमी पडला। थोडासा हवेमध्ये प्रयत्न केला परंतु सूर मारून घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेला त्यांच्या हातातून निसटून। पुन्हा एकदा प्रयत्न होईल का? नाही होत प्रयत्न। क्षेत्ररक्षण फंबल होते थोडासा, त्याचा पुरेपूर लाभ घेत आहेत कल्पेश। 3 धावा मिळतात तिथं, चांगला रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट। 3 धावा मिळतात तिथं कल्पेश आणि केदारनाथ 11 संघाला। महागडं षटक ठरतंय गोपी यांचं, प्रहार केलाय तो। काय फलंदाजी पाहतोय मैदानामध्ये, सूर गवसलाय मित्रांनो कल्पेशला। कारण गेले काही सामने आपण पाहिले की कल्पेश शांत होता, तोच कल्पेश आता मात्र कल्पेश याचं वादळ मैदानामध्ये आता परत आलंय। रोशन यांनी सुरेख फटका खेळला, 1 धाव निश्चित मिळते या चेंडूवरती आणि पुन्हा स्ट्राइक वरती जात आहेत ते कल्पेश। थोडस महागडाचं षटक, आक्रमण केलं कल्पेश यांनी, प्रहार केला कल्पेश यांनी गोपी यांच्यावरती। कारण कल्पेशला माहिती आहे समोरचा संघ देखील तुल्यबळ आहे, धावा रचावे लागतील, धावा काढावे लागतील। पुढील फेरीत जायचं असेल तर, संघाला विजय खेचून आणायचा असेल तर धावा कराव्या लागतील। गोपी यांचा पुढचा चेंडू खाली राहतोय, चेंडू येतोय निर्धाव, चांगला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू टाकला, कल्पेश समजू शकले नाही। चेंडू येते निर्धाव, षटक संपते। षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनवाद 20।
सुनील लोअर फुल टास सरळ यश मांडीला चाटून जातोय बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते समजू शकले नाही चेंडू आता स्ट्राइक वर येत आहेत कल्पेश पहिल्या षटकामध्ये कल्पेश यांचं वादळ आलं होतं आता या षटकामध्ये कल्पेश यांचं तेच वादळ सुरू राहील का पाहायचंय सुनील फुलटा चेंडू होय नक्कीच क्लासेस परमनंट कल्पेश यांचा थोडस पाठीमागच्या कालावधीमध्ये मध्ये कल्पेश यांची बॅट शांत होती आणि त्याचा फटका कुठेतरी केदारनाथ 11 संघाला बसला होता आता मात्र ती बॅट तळपते मित्रांनो आता मात्र ते वादळ आले आता मात्र तो क्लास चालू झालाय मित्रांनो कल्पेश यांचा पाहूया कल्पेश पुन्हा एकदा तो मिडलच्या दिशेने मारलेला फटका चेंडू जाईल सरळ वन बाउन्स सीमा पार येतोय गोलंदाजावर तुटून पाहायला मिळतात अक्षरशः कल्पेश पुढचा चेंडू सुनील यांचा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पॅडल शूट खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय कदाचित एलबीडब्ल्यू नियम असता तर एलबीडब्ल्यू माफ करा शब्द चुकतात थोडस समजून घ्यायचं आहे नाही पुढचा चेंडू दोन धाव मिळत आहे तिथं कल्पेश आणि केदारनाथ 11 संघाला शंकर जाधव श्री शंकर जाधव साहेब यांनी आमच्या कमिटी सदस्यांना अल्पोपहार दिला त्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत सुनील यांचा पुढचा चेंडू सामना करतील पुन्हा एकदा कल्पेश पुन्हा एकदा प्रहार केला आक्रमण केलं सीमा रेषेबाहेर
शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत विजय. यानंतरचा होणारा सामना झुंजार क्रिकेट क्लब बोरगेवाडी वर्सेस युवा क्रिकेट टीम जंगलवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधार षटकानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये यायच्या टॉस साठी याची नोंद घ्यायची. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिला चेंडू वाईट चेंडू खराब चेंडू एक अतिरिक्त धाव मिळेल नक्कीच. 2 धावा एकूण पंच 2 धावा धन्यवाद पंच. 2 धावा मिळत आहेत इथं केदारनाथ 11 संघाला. आता कल्पेश स्ट्राईक वरती आलेत. वैयक्तिक 37 धावावर खेळताना पाहायला मिळतायत. थांबवले विजय यांनी कल्पेश यांना. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता हा कल्पेश यांच्यासाठी. पुढचा चेंडू विजयांचा आखो टप्प्याचा चेंडूला दिलाय भिरकावून. चेंडू जाईल सीमा रेषे पार येतोय कल्पेश ब्रँडेड षटकार. विजय 12 चेंडू मध्ये वैयक्तिक 43 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतायत कल्पेश. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक होईल का मित्रांनो? फुलटा चेंडू येतोय निर्धाव. 13 चेंडू 47 धावांचा वैयक्तिक खेळ केले आतापर्यंत. अर्धशतक होतंय का नाही पाहायचंय कल्पेश यांचा. हो 2024 पहिला आपल्याला पाहायला मिळतंय कल्पेश यांच्या रूपानं. ब्रँडेड षटकार आणि 1000 रुपये लागू झाले कल्पेश यांना. कौतुक करावं तेवढं कमी आहे कल्पेश यांचं. 1000 रुपये लागू कल्पेश यांना. श्री लक्ष्मण सूर्यवंशी मस्करवाडी यांच्याकडून आणि कॅश प्राइज देखील. काय आणि कॅश प्राइज देखील त्यांनी स्वखुशीने जमा केले. धन्यवाद सूर्यवंशी सर. असंच प्रेम कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. रवींद्र जाधव टॉस करून घ्यायचंय. शेवटचा कॉल असेल झुंजार क्रिकेट संघ बोरगेवाडी आणि केदारनाथ 11
सॉरी माफ करा, युवा संघ जंगलवाडी रवींद्र टॉस करून घ्यायचा, कॅप्टन आलेले आहेत. 73-74 धावांचं आव्हान असेल विजयासाठी शिवशक्ती मस्करवाडी संघा समोर. आणि वैयक्तिक 16 चेंडूंमध्ये 67 धावांची खेळी केले कल्पेश सपकाळे यांनी. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवलं गेले ते कल्पेश यांच्या नावावर. यानंतरचा होणारा हा सामना क्वार्टर फायनल सामना राहील झेडसीसी बोरगेवाडी वर्सेस युवा क्रिकेट संघ जंगलवाडी. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. हा क्वार्टर फायनल पहिला सामना असेल, याची नोंद घ्यायची आहे. इथून जो हारेल तो स्पर्धेतून बाहेर जाईल, जितेल तो सेमीफायनल सेकंड साठी पात्र होईल, याची नोंद घ्यायची आपण. कल्पेश साठी दुसरं पारितोषिक आले सचिन आरेकर जुगायवाडी यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आपल्या अर्धशतकासाठी आलेलं आहे. बक्षीस येतील मित्रांनो, कारण खेळी केली तशी कल्पेशने. 15 चेंडू कडून 201 रुपयांचं पारितोषिक कल्पेश यांच्या अर्धशतकासाठी आणि खेळीसाठी आले. लक्ष्मण सूर्यवंशी यांनी तर 1000 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा केलेलेच आहेत आणि हे 400 रुपये देखील त्वरित जमा करतील आपले अध्यक्ष साहेब. 1400 रुपये यांचं पारितोषिक रोख रक्कम भेटेल कल्पेश यांना या खेळीसाठी. गुगल पे करतील अध्यक्ष सांगतात, गुगल पे केले जाईल. धन्यवाद अध्यक्ष. खेळी केले अध्यक्ष चांगली. काय वाटतं तुम्हाला या खेळीबद्दल, काय म्हणाल अध्यक्ष या खेळीबद्दल? आपले 2 शब्द या खेळीसाठी. अप्रतिम खेळी 2018चा कल्पेश त्याने आठवून दिलेला आहे, त्यासाठी त्याचे अभिनंदन. नक्कीच अध्यक्ष, मी मगाशीच उल्लेख केला, गेले काही वर्ष कल्पेशचा फॉर्म आउट ऑफ होता. क्लास इज टेम्पररी, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट हे म्हटलं होतं मी आणि तोच उल्लेख आपण केला. पुन्हा एकदा कल्पेश याचं वादळ आपल्याला मैदानावरती आज पाहायला मिळते खूप दिवसानंतर. खरंच कौतुकास पात्र आहे कल्पेश. सुरुवात चांगली झाली मित्रांनो. इथं मस्करवाडी संघाकडून प्रवीण यांच्या रूपाने प्रवीण यांनी खेचलाय पहिल्या चेंडूवरती कल्पेश यांचा चेंडूवरती चौकार. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवताना कल्पेश, परंतु थोडस फंबलिंग होतंय क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा फंबलिंग होतंय. 2 धावा निश्चित मिळतात इथं प्रवीण आणि शिवशक्ती मस्करवाडी संघाला. धावसंख्येमध्ये भर 6 धावा होत आहेत. 16 चेंडू 68 धावांची आवश्यकता विजयासाठी शिवशक्ती मस्करवाडी संघाला. आव्हान मोठं आहे, धावांचा डोंगर मोठा आहे मित्रांनो, परंतु पार करावा लागेल स्पर्धेच्या पुढील फेरीत जायचं असेल तर. आणि तो प्रयत्न करताना दिसतायत कर्णधार प्रवीण. असे तशी हार मानणार नाहीत प्रवीण. ते प्रवीण कसले लढायचं जाणतात प्रवीण, संघर्ष करायचं जाणतात प्रवीण, कारण हे क्रिकेटचं वेळ आहे मित्रांनो. पुढचा चेंडू कल्पेश यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कल्पेश सांगतायत मी आलो गोलंदाजीला. आज पहिली फलंदाजी केली, आता आलोय गोलंदाजीला. आकुटप्प्याचा चेंडू, चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू होते निर्धाव मित्रांनो.
काय सामना रंगतोय मित्रांनो मैदानावरती. आपण पाहतोय भैरवनाथ इलेव्हन चषक 2024 पर्व दुसरा. पाहत राहा भैरवनाथ चषक पाहत राहा. गगनाला सलामी देणारा हा प्रवीण यांच्या बॅट. धन्यवाद. थँक्यू निलेश सर. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अर्थातच या सामन्याचा आतापर्यंतचा हिरो राहिला तो म्हणजे कल्पेश सपकाळ, ज्यांना मात्र पहिल्या षटकाची सांगता केली. अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धाव फलकावरती 13 धावा, बिनबाद 13 धावा. कल्पेशने मात्र मन जिंकलं, कल्पेशने मात्र दिल जिंकलं. दिल्यावरती कुणाचं नाव असेल तर या कल्पेश सपकाळचं आहे. हेच कल्पेशसाठी नक्कीच प्राऊड फील होत आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं. थोडासा मी दुःखी असेल की तो फलंदाजी करत असताना मी समालोचन कक्षामध्ये नव्हतो. नक्कीच थोडीशी मनाला हे वाटतंय की फलंदाजी कल्पेश दादा करत असताना समालोचन करायला हवं होतं. आता मात्र पुन्हा एकदा तीच फलंदाजी मला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा जातो मैदानामध्ये. अर्थातच सामना सुरू आहे. दफळवाडी विपक्ष मस्करवाडी टीम आपण पाहतोय. तब्बल 73 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा रचल्या गेल्यात, जमवल्या गेलेत. आता मात्र दुसरं षटक सचिन पाहतोय. ओहो, फटका खेळलाय. शिवलेख दरम्यान क्षेत्ररक्षक सेल्फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव धावून काढली जाईल. कल्पेश सपकाळ पाहिलं तर या सामन्यामध्ये जीव ओतून दिलाय कल्पेश सपकाळनं. काय फलंदाजी, काय चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली. लाजवाब अर्धशतक पाहिलं तर 16 चेंडू मध्ये 67 धावा. अध्यक्ष साहेब म्हणले की 2018चा कल्पेश आम्हाला पुन्हा पाहायला मिळाला. एस कल्पेश 2018चा पाहिला तर वाघ जखमी होतो, परंतु हल्ला करायचा कसं ते विसरून जात नाही. तोच हल्ला मात्र या सामन्यामध्ये, महत्वाच्या सामन्यामध्ये केलाय. करो किंवा मरोचा सामना होता. हे छाप सोडली कल्पेश दादानं. हो, फटका खेळलाय. पुन्हा एकदा स्वेलेक दरम्यान डीप मिड विकेटच्या दरम्यान चेंडू धावतोय, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू वरती जातोय. आतापर्यंत चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत एक धाव. सचिनने पाहिलं तर पहिल्या 2 चेंडू फेकी करत असताना 2 चिकी रन्स दिलेत. अर्थातच सिंगल रन्स आपण पाहतोय सचिनच्या माध्यमातून खर्चित केले गेलेत. आतापर्यंत पाहिलं तर संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 15 वरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. टीम दफळवाडी आज मात्र मोहित केले या संघानं. फटका खेळला जातोय. बॅट मधून आवाज आला होता. मिडल ऑफ द बॅट, कंचिंग ऑफ द साऊंड, हाय अँड व्होल्टेज, हाय अँड हँडसम आपण पाहतोय. अर्थातच पीएमच्या बॅट मधून आलाय हा एक विस्फोटक षटकार. वेलकम डीजे सॅम. वाईड नक्कीच दडपण नसेल, प्रेशर क्रिएट केले. मागील षटकाराने षटकार पाहिला तर पीएम यांच्या बॅट मधून आला होता. कल्पेश सारखी खेळी करावी लागेल, कल्पेश सारखा खेळ दाखवावा लागेल. पाहिलं तर मन जिंकली, मन जिंकता जिंकता पैसाही जिंकला याच कल्पेशनं. परंतु खेळाला महत्व देतो हा कल्पेश. आपण पाहिलं तर असाच खेळाला महत्व देणारा फलंदाज आपण पाहतो पीएम. पुन्हा एकदा फटका खेळलाय. स्क्वेअर लेग आता मात्र चुकी करतोय. पंबल होतोय, पंबलिंग होतोय, चेंडू जातोय, त्याला मात्र चेंडू सापडत नाही. चेंडू जातोय सरळ कार्पेटला गुदगुल्या करत सीमा रेषे पार येतोय. एसआरजे फोर्ट्स हाऊसचा एक विस्फोटक चौकार.
ओहो, पीएमच्या बॅट मधून पुन्हा एकदा घणाघाती प्रहार दस्तक पे मस्तक देती हुई गेंद जारी है सीमारे का पार अर्थातच पुन्हा एकदा मॅक्झिमम फटका येतो. आता मात्र लय पकडले. कल्पेश करू शकतो तर मी का करू शकणार नाही. आतापर्यंत पाहिलं तर फटकेबाजी पाहायला मिळते पीएमच्या बॅट मधून. या षटकारांशी संघाची धावसंख्या 31 वरती जाऊन झडप मारली. 31 धावसंख्येवरती आपण पाहतोय 30च्या घरामध्ये धावसंख्या आतापर्यंत पोहोचली गेली. चेंडू झालेत आतापर्यंत पूर्ण 5 चेंडू पूर्ण झाले. शेवटचा चेंडू अखेरचा चेंडू. आता मात्र प्रेशर क्रिएट केलं जातं, दडपण टाकलं जातं, दबाव टाकला जातो गोलंदाज सचिन वरती. एसा कल्पेशाला कानमंत्र दिला, कुजबूज झाली. हो, पुन्हा एकदा चेंडू मात्र आता गुड लेंथ वरती गुड स्पॉट वरती डिलिव्हर झाला. आता मात्र षटक संपत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली गेले 32 धावा बिन बाद 32. आकाश शेवट षटक असेल. आकाश जवळ चेंडू सोपवला गेलाय. नो एस इट इज पंचांचा कॉल आपण पाहतोय. नो एस मित्रांनो, नियमांचं उल्लंघन करू नका. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे रूल्स वापरले जातात तेच रूल्स आपण सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये वापरले जातो. सह्याद्री क्रिकेट आशियन अंतर्गत ही स्पर्धा अर्थातच भैरवनाथ चषक विरेवाडी आयोजित भैरवनाथ चषक 2024 आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये तेच नियम लागू असतील याची जाण ठेवायचे, याची नोंद ठेवायचे. इस वाईड आता मात्र फ्रीट कायम लागू असेल. फ्रीट वरती मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. मागील षटकाची लय मात्र या षटकामध्ये पकडली जाईल का. आता मात्र विजयासाठी 39 धावांची गरज असताना 6 चेंडूमध्ये फलंदाज पीएम पाहिलं तर एकतर्फी झुंज देतोय, खिंड लढवतोय. पाहिलं तर प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न केला जातोय, उच्च लेवलचा प्रयत्न केला जातोय, उच्च स्तरावरील प्रयत्न केला जातोय. पीएम एक चेंडू निर्धाव आहे, चेंडू निर्धाव येतोय. हा मात्र पहिला चेंडू पूर्ण होतोय. अर्थातच आकाशला पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज, वेगवान गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. दुसरा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केले. कल्पेश दादा स्वतः असणार आहे, कोणती चूक करत नाही तोपर्यंत एक धाव फेकी केली जाते. असे एकाच धावेवरती रोखलं जात आहे. कॉल कम्युनिकेशन चांगले टीम मस्करवाडीचं. इस 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धाव फलकावरती 38 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. हो, पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी राहतोय. आतापर्यंत हवी ठरलाय संघ. अर्थातच प्रेक्षकांची मनं जिंकलेत, माझं वैयक्तिक मन सुद्धा याच संघाने जिंकले. अर्थातच डफळवाडी टीम पाहतोय, म्हणजेच या टीमचा कॅप्टन, या संघाचा मोरक्या, या संघाचं नेतृत्व, या टोळीचा मुक्कादम कल्पेश आपण पाहतो. आता मात्र फटका सजवला जातोय, बैठा फटका. अर्थातच क्षेत्ररक्षक असेल डीप स्क्वेअर दरम्यान चेंडू मात्र जाईल का सीमारेषे पार. येतोय सर सर करत निघून जातोय सीमारेषे पार. अर्थातच ओम डिजिटलचा हात चौकार आपण पाहतोय. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 40 वरती. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र पूर्णपणे सामना झुकला गेला टीम डफळवाडीच्या गोठ्यामध्ये. हो, फटका खेळलाय क्षेत्ररक्षक असेल त्याच्या डोक्यावरतून जाईल सरळ 6 धावांसाठी. थोडासा लेट आलाय पण तंदुरुस्त
जवाब खेळलाय 16 चेंडू मध्ये 67 धावा रचल्या गेल्यात नाबाद तेही. त्यानंतर पाहिलं तर एक षटक हाताळला गेला तोच कल्पेश सपकाळ ठरतो या सामन्याचा सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो. टीम जंगलवाडीला अर्थातच या टीमचा संघर्ष राहिलाय. संघर्षमय टीम आपण पाहतोय. या टीमनं आतापर्यंत या विभागाचं क्रिकेट गाजवलंय अर्थातच जंगलवाडी टीम पाहतो. ज्या टीमनं आतापर्यंत या पाटण तालुक्याचं क्रिकेट गाजवलंय अर्थातच टीम आपण जंगलवाडी पाहतो. स्क्रीनवरती लाईनअप मध्ये अर्थातच शिस्तीचं पालन केलं जात आहे. या